आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेऊन वक्तव्य केलं होतं. बीडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी परळी पॅटर्न म्हणत हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शनिवारी पत्रकार परिषद घेत सुरेश धसांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्याचबरोबर प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं देखील तिने यावेळी सांगितलं होतं. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्राजक्ता माळी हिने कुटुंबासह भेट घेतली. या भेटीत तिने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत या भेटीबाबत माहिती देण्यात आलेली आहे. सीएमओच्या हँडलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिलं. त्यांचा सन्मानाला बाधा येईल असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केलं. त्यांच्या विरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलंय. दरम्यान प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांनी प्राजक्ता माळी हिच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सुरेश धस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.